अ, कसं आहे, आपण तुम्हाला माहिती आहे आधी सगळं लँडलाईनवरून फोन करायचे. त्यानंतर लँडलाईनचा मोबाईल चालू झाला. पेजर चालू झाला इनफॅक्ट पहिलं. त्यानंतर पेजर सोडला सगळ्यांनी मग मोबाईलवर आले. साधा मोबाईल होता. त्यानंतर स्मार्ट मोबाईल आला. आता तुम्ही क्वचितच 100 हजार किंवा लाखांपैकी माणूस बघितला तर एक माणसाकडे तुमचा नॉर्मल मोबाईल असेल जुनावाला. बाकी सगळ्यांकडे स्मार्ट मीटर आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना स्मार्ट व्हायचं आहे. आता जर आपले जे जुने मीटर आहेत, जर तुम्ही बघितलं, तर त्याच्यामध्ये ग्राहकाला जाऊन फिजिकली बघायला लागतो किंवा आम्हाला पण फिजिकली बघायला लागतो. सगळे रीडिंग घ्या, हे घ्या. ऑटोमॅटिक सिस्टम नाही आहे. आता जे स्मार्ट ईओडी मीटर लावतोय आम्ही, स्मार्ट ईओडी मीटर जो आहे आमचा, त्याच्यामध्ये ग्राहकाने ॲप डाउनलोड केला की त्याला पूर्ण डिटेल्स, त्याचा लाईव्ह डिटेल भेटतो. त्याला तो पूर्ण महिन्याचा त्याचा आवरली कन्झम्पशन बघू शकतो. म्हणजे माझा किती तासाला किती युनिट वापरला आहे. म्हणजे तो हे पण डिसाईड करू शकतो की माझा गैरवापर होतोय की काय होतोय. किंवा असं पण होतं भरपूर वेळा की भरपूर वेळा असं पण भेटलेलं आहे की लोकांची वायरिंग चुकीची झालेली असते दुसऱ्या ठिकाणी. तर ते पण कळेल की त्याला की मी जर वापरत नसेल, म्हणजे कुठेतरी व्यायाम होतोय, मीटरमध्ये रीडिंग आली तर हे सगळं चेक करू शकतो. आणि ऑटोमॅटिक मीटर रीडिंग आल्यामुळे अचूक रीडिंग होणार आहे, कन्झ्युमरची कंप्लेंट कमी होणार आहे आणि त्यांना त्राससुद्धा कमी होईल. तुम्हाला आता थोडासा हे उलट आहे ॲक्च्युली उत्तर. स्मार्ट टीओडी मीटर जे रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहे आमचे घरगुती ग्राहक, त्यांना टाईम ऑफ डे म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये दिवसात 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बिलामध्ये सूट दिलेली आहे 80 पैशाची. इनफॅक्ट जे नॉर्मल मीटर आहे त्यांचा जो बिल येणार त्याच्यापेक्षा यांचं बिल कमी येणार आहे ॲक्च्युली. बिल म्हणजे आणि एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे काय टॅरिफ लावतो आम्ही महावितरण, ते टॅरिफ MERC डिसाईड करते. कमिशन आहे त्याच्या अनुषंगानेच करतो आम्ही, आमच्या हिशोबाने करू शकत नाही. ओके. टीओडीचा फुल फॉर्म जर बघितला आपण, तर टीओडी म्हणजे टाईम ऑफ डे. म्हणजे तुम्ही त्याला असा कुठल्या टाईमला किती युनिट वापर होतोय, म्हणजे तुम्ही सगळं ते टायमिंगमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तशी म्हणजे तो प्रोग्राम तसा असतो की म्हणजे तुम्हाला 9 ते 10चा तुम्हाला पाहिजे, किती युनिट कन्झम्पशन झालं तुम्हाला 9 ते 10चा भेटेल, 10 ते 11चा पाहिजे 10 ते 11 भेटेल. आवरली कन्झम्पशन म्हणून तो टाईम ऑफ डे आहे. म्हणून याचा फायदा काय होतो की आता आपल्याकडे सोलार भरपूर झालेला आहे आणि सगळीकडे सोलार लावतोच आहे आपण नवीन कन्व्हेन्शन हे याच्यासाठी. कारण कन्व्हेन्शन एनर्जी महाग पडते आणि पर्यावरणाला त्रास आहे, म्हणून आता नॉन कन्व्हेन्शनल आपण चाललो आहे. तर याला आता दिवसात लाईट अवेलेबल आहे, तर त्याचा बेनिफिट ग्राहकाला पोचायला पाहिजे. पण मला कळणार कसं की कुठल्या ग्राहकाने दिवसात किती वीज वापरलेली आहे, जर माझा टाईम ऑफ डे नसणार तर. म्हणून हे टाईम ऑफ डे जरुरी आहे मीटर, की त्यांना तो बेनिफिट देण्यासाठी. म्हणजे त्यांना 9 ते 5मध्ये किती बिल वापरलेलं आहे, युनिट वापरलं ते सगळं येतो त्याच्यावर डिटेल्स, आणि मग त्याच्यावर आम्ही 80 पैशाची सूट देतो त्याला. हे बघा, कुठलाही पैसे मीटरसाठी कुठलेही पैसे लागत नाही. मीटर आधीपासून म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. नवीन कनेक्शन असलं तरी त्याच्यामध्ये मीटरची कॉस्ट घेतली जात नाही. मीटर रिप्लेसमेंट केला तरी घेतली जात नाही. मीटर फॉल्टी झाला तरी घेतली जात नाही. हे मीटर सगळं महावितरणतर्फे बदली करण्यात येत आहे. मीटर हे बघा कसं आहे की मीटर खाजगी कंपनीचं म्हटलं की महावितरण मीटर मॅन्युफॅक्चर करत नाही. महावितरणकडे जे मॅन्युफॅक्चरर असतात मीटरचे, ते अप्रूव्ह केलेले जातात आणि त्यांचेच मीटर लावू शकतो. आता जे AMSP अपॉइंट केलेले आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये 4 AMSP आहेत एरिया वाईज. तर त्यांचा जो आहे त्यांना ऑर्डर देण्यात आलेली आहे की या मॅन्युफॅक्चररकडूनच ते घेऊ शकतात. ते स्वतः मॅन्युफॅक्चरर नाही आहेत. जे आमच्याकडे स्पेशली लावत आहेत ते मॅन्युफॅक्चरर नाही आहेत. आणि सगळे मीटर जे आहेत ते प्रॉपर्टी ऑफ MSEDCL असते, म्हणजे महावितरणची प्रॉपर्टी असते. आणि त्याची गॅरंटी आम्ही जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून 10 वर्षाची गॅरंटी घेतो त्याच्यावर. ओके सर. सध्या जे काही मीटर लावण्यात आले सगळे पोस्टपेड मीटर आहेत. जसं आधी बिलिंग होत होतं तसंच बिलिंग राहणार आहे यांचं पण. जसं मी आपल्या एका प्रश्नाला उत्तर दिलं की जे काही इलेक्ट्रिसिटीचा बिलचा रेट असतो ते महावितरण डिसाईड करत नाही. महावितरण स्वतःने कुठलाही रेट वाढवू शकत नाही, कमी करू शकत नाही. हे सगळं जे रेट ठरवते ते MERC बॉडी ठरवते आणि ती पण सगळी पब्लिक हिअरिंग घेते. ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चरर पेटिशन फाईल करते ते पब्लिक हिअरिंग घेतात. पब्लिकचा काय से आहे, महावितरणचा काय से आहे, ते सगळ्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून MERC त्याचा रेट डिसाईड करून देते आणि आम्ही तोच अप्लाय करू शकतो. म्हणजे जे हे ओल्ड मीटरचे रेट्स आणि हे स्मार्ट मीटरचे रेट हे सेमच आहेत की वेगवेगळे? सगळे सेम आहे. ओल्ड मीटरचं पण रेट सेम आहे, नवीन मीटरचं पण रेट सेम आहे. आणि जर टॅरिफ बघितला, भरपूर लोकांना हे पण डाऊट होतो की सिंगल फेज आणि 3 फेजचा वेगळा आहे. याच्यामध्ये कसं असतं, आपली कॅटेगरी असते. जसं घरगुती रेसिडेन्शियल कॅटेगरी आहे, कमर्शियल कॅटेगरी आहे, इंडस्ट्रियल दुसरे आहे.
जर तुम्ही रेसिडेन्शियल कॅटेगरीला समजा सिंगल फेज घेतला किंवा 3 फेज घेतला, तुमचा टॅरिफ सेम राहतो. टॅरिफमध्ये काय फरक पडत नाही, फक्त थोडासा फिक्स चार्जेसचा फरक असतो कारण तो 3 फेज असतो. बाकी तुम्ही जेवढा युनिट वापर केलेला आहे त्या अनुषंगानेच तुमचा बिल येईल. कसं आहे की याच्यासाठी आम्ही पेपरला सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट देतो आहे. दुसरं आमचं जे ऑफिसेस आहे तिथे पण आम्ही आमच्या EMISPला सांगितलं आहे की जुन्या मीटर आणि याचा सिरीजमध्ये लावून ठेवा. म्हणजे कोणाला काही शंका असेल की बाबा हा मीटर फास्ट आहे काय आहे, तर ते स्वतः बघू शकतात की आज रेटिंग किती आहे आणि दुसऱ्या दिवशी किती पडलेले आहेत. दुसरं हे आहे की याचे जे बेनिफिट्स आहेत ते आम्ही आता आपला स्मार्ट मीटर पखवाडा चालूच आहे, तर त्याच्यामध्ये सगळीकडे ॲडव्हर्टाइजमेंट करतो आहे. सगळीकडे टॉमटॉमिंग करून किंवा गाडीवर पोस्टर लावून वगैरे सगळं फिरवतो आहे. आता FM रेडिओवर आमचे जिंगल पण चालू आहे, तुम्ही कदाचित ऐकलं पण असाल. तर ते सगळं आम्ही पब्लिकला म्हणजे जे काही बेनिफिट्स आहेत ते त्यांना कसं कळेल हे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहे.